तर आज आपण असा परफेक्ट आलू पराठा बनवणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वप्रथम आपण 5 ते 6 बटाटे 4 ते 5 ग्लास पाणी टाकून कुकरमध्ये व्यवस्थित उकडून घ्यायचे आहेत। बटाटे जोपर्यंत उकडताय तोपर्यंत पराठ्यासाठी लागणारं पीठ आपण भिजवून घेणार आहोत। पिठामध्ये मीठ टाकून आणि थोडं पाणी टाकून व्यवस्थित पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटे बाजूला ठेवायचं आहे। पीठ भिजतंय तोपर्यंत बटाटे पाहूयात। बटाटे व्यवस्थित शिजलेले आहेत। आता बटाट्याची सालं व्यवस्थित काढून घ्यायची आहे आणि सगळे बटाटे मॅशरच्या साहाय्याने व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहे। त्यानंतर आलू पराठ्याच्या भाजीसाठी लागणार आहे आपल्याला मिरची आणि लसूणची एक पेस्ट, तर ती बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर मॅश केलेल्या बटाट्यामध्ये मिरची आणि लसूणची पेस्ट, 1 चमचा हळद आणि 1.5 चमचा मीठ टाकून व्यवस्थित एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। आता आपलं पीठसुद्धा व्यवस्थित भिजलेलं असेल तर पीठ आणि थोडंसं तेल लावून व्यवस्थित ते मळून घ्यायचं आहे। अगदी मऊ पीठ भिजवायचं आहे। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। मी रोज एक नवी आणि सोपी रेसिपी घेऊन येत असते। आलू पराठ्यासाठी लागणारं साहित्य आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे डिस्क्रिप्शन नक्की चेक करा। आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पिठाचा उंडा घ्यायचा आहे आणि लिंबा एवढ्या साईजचे त्याचे 2 छोटे गोळे बनवायचे आहे आणि त्याच्या 2 सेपरेट पुऱ्या लाटायच्या आहेत। त्या पुऱ्या जास्त जाड किंवा जास्त पातळ ठेवायच्या नाही। व्यवस्थित पुऱ्या आपण जशा करतो तशा लाटून घ्यायच्या आहेत। आलू पराठा बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे, यामुळे तुमचा पराठा अजिबात फुटणार नाही। त्यानंतर त्याच्यातल्या एका पुरीवर आपल्याला सारण टाकायचं आहे। मी व्हिडिओमध्ये जसं दाखवते त्याचप्रमाणे पुऱ्या एकदा लाटून घ्या। आता सारण व्यवस्थित एका पुरीवर पसरवून घ्या। त्यानंतर त्याच्यावर थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आहे आणि दुसरी पुरी त्याच्या वरतून टाकायची आहे आणि हाताने सारण व्यवस्थित सगळ्या बाजूनी दाबून घ्यायचं आणि साईडचे काठ आतमध्ये दाबून घ्यायचे आहे। जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी तसंच करायचं। यामुळे तुमचा पराठा अजिबात फुटणार नाही आणि व्यवस्थित लाटला जाईल। ही अगदी सोपी पद्धत आहे। त्यानंतर हलक्या हाताने व्यवस्थित पराठा लाटून घ्यायचा आहे आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा। आता तव्यावर व्यवस्थित तेल, तूप तुम्हाला जे आवडत असेल किंवा बटर जे आवडत असेल ते लावून व्यवस्थित पराठा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कसा टम्म फुगलेला आहे। त्यानंतर हा पराठा तुम्ही सॉससोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकतात। आपला खमंग असा आलू पराठा तयार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। भेटूया उद्या एका नवीन रेसिपीमध्ये। मी अगदी सोप्या शब्दांमध्ये रेसिपी एक्सप्लेन करत असते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।